श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे संपूर्ण पारायण करणार आहोत. श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 700 श्लोक आहेत व याची मराठी आवृत्ती आहे. हा ग्रंथ आपल्याला दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल. तसेच ज्यांच्याकडे हा ग्रंथ उपलब्ध नसेल त्यांनी आपल्या व्हिडिओवरून या ग्रंथाचे श्रवण अवश्य करावे. चला तर मग पठण व श्रवण करूयात. स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामधील अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णपद्यनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपीच्छमाला दंडकमंडलुधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयनानंत वेशाणामतीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामीचरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मसुता नमेली जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतप्रतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गावयांचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसे ऐकोणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते सात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटाव तस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहन ज्ञाते हि डोलविती मान त्यांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभिता नमित वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे संस्कृत वाणी ते कडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदे यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळे वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयांचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरेवरी बैसले आपण
पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले गालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र. 80,000 नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदात टाकाप्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बौद्ध दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवनी ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोळहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्याचे नाही पुनरावृत्ती पद पावती. कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करून वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझे वास्तव्य करिता अप्पाटोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्ती अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाते अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळ्यांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामाद्वारी बैसले येथे राज स्वेच्छेने. तेथे एका विंद होता तो करिता यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींची जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तीस्तव पाही स्वामी आले सदना ते. तयाचे देखून या भक्ती स्वामी ते भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांन माझी पसरली मातन उपासी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राम बोलला कायवानी. गावात येती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू दया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ते पुढे ठेली. सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकल सभा आनंदली समस्ते पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपनाये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंत्य अक्कलकोटी आले येती. नृपनाया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्ण नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहोनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माया माया पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिला तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणे ती जनांसी ढोंगी यांच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले.
जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे विचारी होते बरोबर संन्यासी. तेथे यतींनी मूर्ती बैसविल्या बघते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू. आता दर्शनेषु जन संख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षणे तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्यासापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता त्यांचे अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा ज्ञानतमच्छेदका भास्करा. पूर्वसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत. स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा की ते कनृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी ते अवसरी मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तायांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी नाम देऊ बहुत. कार्य जाणवणे कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागोन गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागे पर्ययसी. आपली जरी इच्छाईसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी. असो द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाई समग्र आनंदित जाहली. नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यांचे सन्माने. गौरवनी मधुर वशने यशस्वी हो म्हणती तया. तातासाहेब निघाले सत्वर कोलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांचे विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींची कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वान्य करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल धाने याच्या कधने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तायांसी. मग लढविले एक युक्ती एकांती गाठुनी चळपाप्रती. त्या जलागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती. त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हार रावा आदरेसी नाम देतील तुम्हा ते. द्रवेन सर्व वर्षा चोळप्पाची लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुरवचनी. कृपाळ होनी समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेनी माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या चरणी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करोनी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हासोनी. मल्हारावाची आम्ही आम्हाविषयी भावनसे. म्हणून दयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञव्रत गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पहावा यज्ञ करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहाचे ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावे अशी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाल्या व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे.
ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती अजून नावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामींची तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला. अर्धा मार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात येऊनी बळोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हार रावण नृपती प्रयत्न आरंभित बुडती. सर्व त्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा राव यशवंत त्याचे नाव. नृप कार्याची धोरणी हवा आपण पुढे जाहला. ते होनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण दाटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे वेडे आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलट कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे वडोद्यासी. तेथील कार्याशी सोडून साहेबाविष प्रयोग केला. मल्हारावावरी आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत षष्ठ अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठ अध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा. जय 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 सनातना. जय 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 कारणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा करीती. स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्म वेदांत आवडता. श्री श्रवण करीती दिवसनेशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देऊन ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णू वा ब्रह्मचारी. प्राकृत भाषाण वेदांत वरी करुणी लोकोपदेशती. त्यांची आनावे अक्कलकोटी हेतू नृपापोटी. भौत करुणी घटपटी भुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळा. पाहवाया तिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींची. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोणी सत्वर यती राज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणे ती काय म्हणी. हात वेळ संन्याशी भुरळ पडलेले लोकांची. लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले. ते थोनी निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेर ही लोक बोलती हास्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान. याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान. याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपुल्या. स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामींशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारण ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बोअंसी लोटलिया. काही निशी एक स्वप्न त्यांसी चमत्कारिक पडलेसे. आपले अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी. त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडले वैकरी शब्द एकन बोलावे. जवळी होते जे पारशी जागृती आली त्यांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळा. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ. ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपासी. पुसता मागील प्रश्नासी. कदकदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून रुचिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृत्ता भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणीजे कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवान प्रतिपटली खून तत्काळ धरिले. स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती चढली स्वामीचरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त सप्तमाध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय 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 सुखधामा. जय 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 परब्रह्म. जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेश अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखी अनुकूल सती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म गाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नाना विविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन कोडन लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्याचा. निद्रा न्यायची रात्रंदिवस चिंतानाने पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसेची ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून.
विठले संसार सौख्याशी त्रासले अभव यात्रेसी कृष्ण वर्णाला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविले व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ मग केले एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवसायचे लोटले 3 मास एके रात्री त्यास स्वप्नी दृष्टांत झाला अकोलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येते वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी तेथे त्याची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्यांचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीती घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली खाती कामना धोरणे चित्ती बहुत लोक दर्शन येते अक्कलकोटे नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अधिक शूद्र आणि अनामिक पारसी वन भाविक दर्शन येते धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशता आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी कधीच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपणाला कोणी द्रव्य काही देईन बाईची द्रवलोभ पूर्ण आनंदले तिचे म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईंची तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांची देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदिली चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामीन प्रति कार्य आपले करीना बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मिलया लागोन ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशानभूमीत आले ते राज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकून सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरांची आणि शेख नूर दर्ग्याची एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित भारीक वाटोनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामीराज वैद्यवादी पडे आपणची प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देणं 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे जुने गशी निशिती मठ तुम्ही बांधावा ऐशी आणि एकांत स्थानी राहणारा नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वानुमते ते त्याची मठ बांधिला जुने गशी कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त 9 अध्याय घोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा म्हणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणारा स्वामी समर्थ असे पै हावेरी नामकरामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सरापे करते जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात उभगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची तरी जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणा प्रति कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहुणे स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडून सर्व घरदार माया पाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामा मासी ऐसे सांगून सर्वत्रासे निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवा आराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न होऊन वर देत त्यांची तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेची तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवरली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी शशी शमान बाळ वाढू लागले
पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते, गजगौरी चिदंबर ते अवसरी पूजे लागी आणिले. प्राण प्रतिष्ठा मंत म्हणिता गजाशी प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान, ऐशा लीला पार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले, भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तायांचे लाविला अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजची दर्शना ते पातले. अन्य आणि राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकोनी मुरगोडी आले धावनी, म्हणती दीक्षितांशी सांगोनी दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला मिळतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागचे निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेवे निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलेले स्वामी येते आम्ही त्या ते जाणीतो. यज्ञ समारंभाचे अवसरे आम्ही होतो त्यांच्या घरी, रूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार ते तिरुपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसत प्रेमळ भक्त दशमोध्याय. गोड हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिता. ती परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पाची सांगता, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानवला तयांचे विचार निघाले तेथून सतग्र जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले, नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करून, जप ध्यान आटपोनी मागोती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोणी संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतो न ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितायाचे मानस कदा उदास नव्हेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळाप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सज्ञ, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरुजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसवणी तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुन्हा नसेची. 1 मास होता निशिती स्वप्न 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असत ऐके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाबद्दली. येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नंदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण, आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवणी वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी रुचिक एक निघाला. त्याचे त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले गेले किती भिक्षेकाराने. त्या दिवशी ग्रामा भितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटे जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन त्यांची मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटे दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य रेखी देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीची महिमाना केवी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेन जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोतो 11 अध्याय. गोड हा श्रीरस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावाया भूभार, वारंवार परमेश्वर नानावतार धरितसे.
भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले. अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनाच्या उत्कट चित्ती घडी सागर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुभाव स्वाहाशवदनम श्री स्वामी मूर्ती पाहुण बाळप्पाने धावण दृढ चरण धरिले. येऊन या भाणावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्रोठी घातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगनात दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्यांचं एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यांचे बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नृत्य पातकाळ उठवणे षटकर्मा ते आचरोनी. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकरोपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्य येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे. भिक्षेकारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. तुळाप्पा आदी करोना सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जनसेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता बाई. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले. भांडणे एक चित्ते सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती. आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीराचा व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्ताचे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकाराने. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण सांगणे बाळप्पाचे शंकर पूजनी वर्जावे. तैसे आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित. प्रश्न पाहता बाळप्पा एक चिठ्ठ त्यातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोलाय कोण बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसी. श्रीपाद भटे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलता. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकोनी चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपटानं जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. दोन चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटची उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूरतया प्रति करीतील यतिदयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोतो द्वादशोध्याय. गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीच्या शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसव पाहती परी झाली व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्याची. त्यात एके समय अशी काय बोलती सत्वर. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतर. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझे वरिष्ठ सुंदरबाई होते तिथं. तिने सेवेकऱ्यांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलणे करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामींची बाळप्पा ते उठवले. ते पासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी
घराने सांगती समर्थांची बाई ते शब्द ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा ते विख्यात स्वामी भक्त जहाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो गळित त्यासी द्रवशा भोवत असे संप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असत आनंदात वर्तमान वर्तले. कोणे भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येतात त्वरित सुंदर बाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसा एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले त्यांची हार नाही आम्हा पाशी बाळाप्पा ठेवतो त्याची तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार बरी चोळप्पाची त्यावर सत्ताचे सर्वस्व ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची आई कोणी कृती राग आला राणी प्रति सुंदरबाईची गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या सदुरी करावे राणी म्हणत असे असो एक अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी त्यांचे करून या जोळी समर्थे करी घेतले अलग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे होणे ते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकी आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. जोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे पिठले रीन स्वस्त आता असावे. पाहुणे या द्रवासी आनंद झाला त्याची परिणा आले मानसी श्रीचरणांतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत हाती. कोणे केवसरी सुंदरबाई बाळाप्पावरी रागवणी दृष्टोत्तर ताडी करी भूसाळ ते कोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसरे दिन समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवकऱ्यास बोलाविले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यात आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाखवले सेवेकरांनी. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्भ भरे ती माने गर्भवरी ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदरबाईची करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती बरी राणीची प्रीती भाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना कलकोटी त्या अवसरी माधवराव बुर्वे कारभारी तयांची हुकुम झाला सतुरी बाई सिदुरी करावे परी राणीच भिवून तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनाशी एक दिनी कारभारी पातले. त्यांचे बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले भोजदारासी कैद करून या बाईंची आणावे म्हणती सत्वर. भोजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नृपनाये. मग सेवा कराव्यासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयांसी द्रवशनाई आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु शरणी आसक्ती तेने मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. मुखाच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावेचे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिसत त्रयोदश अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणागणा जय जय जी अगशमणा जय जय जी परम पावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठवण आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोणी. प्रातकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त.
एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावण सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे, सद्भावे करून धूप दीप आरती अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परत्परा कैवल्य सज्ञा ब्रह्मानंद यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद जगद्गुरु, सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच परी, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टद्विक पालादी समग्र तूच रूपे नटलासी, करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये, जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आधिमधाग्र कोठे नसे पाहता, असो निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रातेही नावरे, विष्णू एक शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखी निश्चिती शिंदा ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे, आता तुझी प्रार्थना आणावी जे आपल्या मना, कृपा समुद्री आम्ही ना आश्रय देईजे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, यहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर, त्वमन्न तरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे, किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञाना हृदय प्रगडे पै, शांती मणी सदा वसो वृद्धाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, बप दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृद्धा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न्यावी, असत्यता सद्य विजयी सर्वदा, आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वतावर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा, अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती, परियसता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोड हा, श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडताचारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची, सर्व कामना पुरवणी अंती तावती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळवेढे ग्रामात राहत सदा श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती त्यांची, शीतोष्णाची भीती नशेची ज्यांची याचिती, सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते, त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची, तो एके दिने फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज, कंटकशय्या करोन तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्ष करुनी दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे, पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतोरी संतोषले येती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी त्यांचे, बसप्पाचे श्रीचरण मन जडले ते पासून, राहू लागले निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे, मग बसप्पाची कांता ऐकोणी ऐशी वार्ता करीत असे आ कांता म्हणे घर बुडाले, बसप्पा येत्या गृहासी दृष्टोत्तर बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारीशी वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त, जनापवादान भीत नसे झाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे राता घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणे चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती, परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची,
तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला परिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय पाहुनी आयशा परी भयभीत झाला अंतरी तो त्यासी मथुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एक सर्पावरी गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंग वस्त्र बसप्पा सोडणी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहले ऐसे नवल देखोनी चकित झाले अंतःकरणी माटा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनी नयन वाहती त्यांची बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे येती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिसोत पंचदश अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्त जनतार नारदे तिरुपे श्री दत्त भोवरी प्रकट होत प्रकलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील मुंबई प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह करीत नौकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवस पर्यंत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईनासे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणे पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुसी वट्ट लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होणे मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आली आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ दयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिले त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एकरूप मग समर्थ त्या वेळा त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदलाचे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भौसाळ श्लोक आकाशत पतितं तोयम यथा गच्छन्ति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छन्ति संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्रोपदेशन केले पावण तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकोणी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता त्यांचे आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिसला नाही कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाती खपणे झोरी समर्थ त्यांची दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊ
भाऊंचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोहन मात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकोणी आयशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईची साधू वेश घेऊन सोहरी भाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत बुडवणी विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त खरा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकुनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदिले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदिले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाटी पुऱ्यात ज्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोतो षोडश अध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमारमठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनी या देव मामलेदार हसवणी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेने दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथमतः मुंबई शहरात शके 1792 फाल्गुनी कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे कोणे एके समय असे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती सवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी लावली स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अकलकोटी भातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांची पाहुणे असो भक्ताची परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथमतः स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले वचनाचा कीर्ती ध्वज उभारिला म्हणा माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शनात त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत हे त्या प्रतिमनातील खून सांगते ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकता सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विनतोन सेवी उदकांना ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांची म्हणे सत्वरी जा तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे म्हणून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावून यावे गेसी मिठी चरणी घातली निर्सुता ते पाहुणी आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरून हस्ती धोरणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचने ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजानुले करू तू माझी आई स्वामी धरिती हृदयासी म्हणते आम्ही तव हृदय वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळी सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला परतो नाही आला जन्मवरी अक्कलकोटी
त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तो चिरोग लागला. शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोणी विनविते समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे. बरी सुत त्या सांगाती आला नाही. अक्कलकोटी विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप ठेवून भरून यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला. स्वामी स्वतः परितो आला. अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला. विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला. असे कैलास वास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्थान करोनी बरी गंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. तुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी रवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असो ना काली पावला का मरण. मग स्मृतीचे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढणी बळीची मंगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत सप्तदश अध्याय गोडहा. श्री भगवचरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. याचा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असे ती सांप्रत परी काही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा इला मुच्या मानसे त्या समयी मोर पाखरांचे अधिकारी नेमुगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पारेची विड जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकोबाई रागोनी. लपवणी ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी स्वतःचा भ्राता कोकडात राहत होता. स्वामी स्वतः मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ ज्ञानदाता त्याचे अभिनाम. त्याचे शरीर या समाधान कृश होत चालला. काकूबाईने त्यांसी आणविले आपणापासी. एके समयी समर्थांचे दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळ जेऊ घाले असे. आरोग्य होईल बाळासी चित्त मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्य. त्या समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. के जगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला स्त्रींच्या मोठं द्रव्य बहुत खर्चिले. स्त्रींच्या आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मटत. या करण्या अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादांची समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकोण म्हणती द्यावे पाठवून. बाळा आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयांसी. समर्थ पुनश्य बाईसे बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासे दिसेले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठवली केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतवणी. पुढे सेवेकऱ्यांसांगती त्याचे मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करोनी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादांची उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथान रुचे चित्ता त्यांची या. यावरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयांसी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांची मस्तके ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वर धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ते जे बरे वाटेल आम्हासी. त्याची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाची गोसावी बनवून टाकीला आम्ही आपण मारून येतुकेची पुरे झाल्या. ऐकून ऐशा वचनाला समर्थांची क्रोध आला. घाला म्हणे ती बाईला खोडे माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पीडित स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादा सिंह चविले
दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेची. ते पाहुणे काकूबाईंचे दुःख झाले अपार. समर्थांची हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले काही सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतःकरणी म्हणे तुझे हे करणी लोक अपवाद कारण. ऐकोणी मातेची उक्ती दादा तिच्यापती बोलती ऐक सुखे तुझ्या गमती माते आज पासोनी. पुत्राच्या ऐकोणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी हो न स्वामी वचनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसत अष्टमोध्याय गोड हा. अष्टदशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्त करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पावीचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामी नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली. त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी भूत महासाधू देखिले. करावे हठयोग साधना ऐसी इच्छा भूत दिन. नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा. जपी तंपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानताईंचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरून पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमासेंचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला. त्यांच्या श्लोक ऐकता ते त्याची समाधी लागली. त्यांची स्मृतीने राहिले देहाची ब्रह्मनंदी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन असो झाली. काही वेळ समाधी उतरवून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदंबुजावरी मस्तक ठेवले. जडकरी सद्गतीत झाले. अंतरी हर्ष पोटीने सामावे. पोटून या करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर सती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतून येती. तेथेची वास्तव करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केले. दूरदूर कीर्ती केली. काही दिवस एक वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या. पाहुणे नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावला शिवार योषिता पाडोनी. तेच द्यावे सोडून तरीच श्रेष्ठ तो पावसी जनी. मग सहजची सुर भवनी अंती जासी सुखाने. ऐकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले. सकला म्हणे नृसिंह सरस्वती स्वामी असोनी परीत केवी करतील. परी अंतरीची खुन येते तत्काळ जाणून. पाहू लागले वदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिसली. तिथली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अमलाता निवार हो निबंध केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले. श्रींच्या करी म्हणे मजोरी कृपा जरी. तरी खडग हाती देतील जाऊन बैसला. दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणे कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तुरवडावरचे झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजले ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन दैसेचा आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्याचे यश आले सर्व हे तो निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निषेधिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसता दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परी श्रीचरणी धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवल परी. जहाले दिनवदन होऊन दृढ घातले मिठी चरणी. तात्या करीती विनवनी वरण माझे चुकावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांताची काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याची नावे तो त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तो चिनवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आशेर करीती धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशालीला संख्ये वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय करुणा करा. जय जय यतिवरा. भक्तजन संताप हरा सर्वेश्वरा. गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन भक्ता श्रोता दोघेही. असो कोण एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला. करुणी असेंची स्तुती माटा ठेवल्या चरणांवरती.
तेव्हा समर्थ त्या तेवदिती हास्यवदने करोनी फकीराते देई खानातीने पुरतील सर्व कामना पक्वान्य करोनी नाना यथेच्छ भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाणे पक्वाने फकीरे बोलाविले 5 जण जेव घातले त्या ते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते तेव्हा म्हणे येऊन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळतात वचना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थाचा कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या तिथे क्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधना त्याच्यावरी नसे परी त्याची देखुनी समर्थ म्हणती हे जे उच्चिष्ट घेतोरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याचे बोलले समर्थ तो मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच फटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडोनी घाई घाई बाहेर येऊन पायी गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या तिथल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दितला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त 20वाध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज आता कळसा अध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारा आता ऐसे मना माझे येता जड देह त्या कोणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदोना ब्रह्मरंध्रा छेदोना आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेला समुद्र साहस स्वामींच्या अनंत लीला जनसन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तोच महिमा कोणवर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाल शेतग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथीची बाळपण गेले आता कोपरली सैने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकर सेठ त्यांची स्नेह झाला निकटाश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवस अपजली चित्ती स्वामी चरित्र शमनाशी ते मचला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय मंगल चरण कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवण आधार स्वामी चरित्राचा कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूपरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथेची महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा कराव्या छळ आले 2 संन्यासी कल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राग राजा बळद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभारांसी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविल्या चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णु बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधीग्रस्त त्याचे केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा खर्चनीय द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांते वृत्त वर्णिले 10माध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होते सत्यची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपीला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजनचंदू ज दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या भयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसर
भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृत्थाभिमान तो नसो सर्व विद्या सारग वसो भक्त श्रेष्ठा लागोणी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीचा आणिला त्यांचे रक्षावे दयाळा कृपाखणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करोना आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सुधोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी शरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ